हाय, माझं नाव भूमिका सोमनाथ गाजरे। मी हा टॉपिक चॉईस केला आहे कारण माझ्या एज्युकेशन बॅकग्राऊंडमधून आहे। मी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे माझं थोडं इंट्रोड्यूस करून देते। मी ठाण्यावरून आहे आणि माझं डिप्लोमा हा ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ बारामतीला झाला आहे आणि डिग्री ही ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ फलटणला झाली आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणताल की डायरेक्ट ठाणे टू डायरेक्ट ॲग्रिकल्चर, म्हणजे सिटीतली पोरगी ती डायरेक्ट शेतात येऊन पडली असं पण म्हणतील काही जण, पण ठीक आहे। मी हरित क्रांती आणि सामाजिक बदल, ग्रीन रिव्होल्यूशन अँड सोशल चेंज ह्याची सुरुवात एक PYQजनी करते आहे। PYQज का घेतले? कारण ग्रीन रिव्होल्यूशन हा बेसिक टॉपिक आहे, म्हणजे आपण म्हणतो की काय ह्याच्यावरती शिकवायचं काय आहे किंवा काय, तर 3 वर्षाचे मी क्वेश्चन्स काढलेत, बट ह्याच्यानंतरही क्वेश्चन्स आलेले आहेत, मला PPTमध्ये नाही ते मेन्शन करता आले, बट ह्याच्यावरती क्वेश्चन्सनुसार जे पुढचा कंटेंट आहे माझा त्याच्यानुसार मी ते पुढचे स्लाइड्स ॲड केलेले आहेत किंवा ह्या क्वेश्चनची उत्तरं मी पुढच्या स्लाईडमध्ये देईन अशी मी कंटेंट तरी सध्या गोळा केलेला आहे। काही चुकलं तर समजून घ्या। तर पहिला क्वेश्चन घेतला तर हरित क्रांती आणि सामाजिक दृष्टिकोनातून टिप लिहा। सामाजिक हरित क्रांती म्हणजे काय आपण सगळं लिहू शकतो, पण सामाजिक दृष्टिकोन काय यातला आपल्याला तो कन्सेप्ट मांडायचा आहे। सेकंड वन, ग्रामीण समाजावर हरित क्रांतीचा असमान परिणाम, असमान परिणाम आपण पुढे बघूच, पण त्यामुळे काय समाजशास्त्र काय विचार करतो आणि ते आपण त्या कंटेंटनुसार आपण पुढे जाऊयात। आणि हरित क्रांतीमुळे ग्रामीण भारतात नवीन सत्ता अभिजात वर्गाची निर्मिती झाली आहे का? नवीन सत्ता अभिजात वर्गाची निर्मिती झाली आहे का हा मेन प्रश्न आहे ह्याचा। इथपर्यंत यात आपले मत सविस्तर करा, इथून पण हे पण पुढे मी सांगितलं आहे। आपण व्याख्या ही सायंटिफिक रिझनमध्ये, मी याच्यात माझ्या भाषेत सांगू तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जी टेक्नॉलॉजी आली, आता भरपूर प्रमाणात टेक्नॉलॉजी आली, यातून आपण नवीन बी बियाणं साध्य केलं किंवा बी बियाणं आपण मार्केटमध्ये आणलं, त्याच्यानुसार उत्पादन वाढलं। उत्पादन हे मार्केटमध्ये जी झाली उत्पादनामुळे जी मार्केटमध्ये क्रांती झाली त्याला हरित क्रांती म्हणून आपण म्हणू शकतो। त्याची पार्श्वभूमी अशी की नॉर्मन बोरलॉग हे जगातील हरित क्रांतीचे जनक आहेत। ह्यांनी 1960 साली हरित क्रांती ही संकल्पना मांडली, कारण त्यांनी असं म्हणजे 1960 साली असं झालं की अन्न सुरक्षा साखळी ही बिघडली म्हणजेच की त्याचा दुष्काळ पडला होता, तो दुष्काळ दूर करण्यासाठी ह्यांनी ही संकल्पना मांडली। ह्यांना 1970 साली नोबेल शांतता पुरस्कार मिळाला। ती 1960 साली ही जागतिक संकल्पना होती, बट भारतात ही डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी ही कन्सेप्ट भारतात आली 1965 ते 68। इथेच कन्फ्युजनचा मुद्दा काय, 1960 साली भारतात आली नाही, 1965 ते 68 मध्ये ही भारतात आली आणि ही साध्य झाली। ह्यांना डॉक्टर MS स्वामीनाथन ह्यांची डेट नंतर पण ह्यांना कुठला तरी पुरस्कार प्रदान केला आहे, तो माहिती आहे? भारतरत्न, राईट। ह्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कार, मोठमोठे पुरस्कारांना प्रदान केले गेलेत। हरित क्रांतीचे वैशिष्ट्य आणि घटक हे दोन्ही सेमच आहे। हरित क्रांती म्हणजे शेती उत्पादनात वाढ झाली, बियाणं मोठ्या प्रमाणात आले, सिंचनाचा वापर आता सध्या आपण सगळेच करतोय, कोणीही दारी धरायला जात नाही। आता जात असेल मला पण माहीत नाही, पण दारी धरणं काय असतं हे मला पण चांगलं माहिती आहे, कारण त्यातूनच आम्ही गेलो आहे। आणि तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे हायटेक नर्सरीज कोणी पाहिल्या तिथे? हायटेक नर्सरी म्हणजे शेतकरी घरी बसून ती नर्सरी हँडल करतो। बाहेरचं वातावरण काही असू द्या, पण तुम्ही त्या नर्सरीतलं वातावरण मेंटेन करू शकता। तुम्ही मार्केटमध्ये कलरची सिमला मिरची पाहिली आहे, ही बाहेर नाही, ही डायरेक्ट नर्सरीतून येते। किंवा हायब्रिड भेंडी आहे आणि गुलाबाची फुलं जी आपण मार्केटमध्ये पाहतो, जी बुके मोठमोठे आपण जे पाहिलेत, ते बुके म्हणजे प्रॉपर एकच साईज असते फुलांची, कुठंच बदलत नाही ती साईज फुलांची, मग ती म्हणजेच नर्सरी, हायटेक नर्सरी। आता हायटेक नर्सरीचं एक उदाहरण सांगू तर सरांनी जसं बारामतीचं उदाहरण दिलं, मी प्रमोशन काही करत नाही आहे बारामतीचा, बट ॲग्रिकल्चर कॉलेज आहे बारामतीचं, जे कोणी पाहिलं असेल तर माहीत नाही मला, पण डोळ्याचं पारणं फिरणारं कॉलेज आहे। तसंच म्हणजे तिथून पण पुढे आहे, ते पण मी पुढे एक्सप्लेन करते की काय त्यात असमानता आहे किंवा काही अशी विविध ठिकाणी आपण सांगू शकतो की हाय टेक्नॉलॉजी होते, किंवा आपण पण स्वतः ज्यांचे ते ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या शेतात ते हायटेक
नर्सरीज वापरत असतील किंवा मोठमोठ्या उद्योग म्हणजे गोडाऊन अशी साठा करून ठेवणं किंवा ग्रेप्स वगैरे ह्यांच्यासाठी आपण नर्सरीज वापरल्या जातो. त्या रासायनिक कीटकनाशके आणि खते. रासायनिक कीटकनाशके म्हणजे मी जसं ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आली आहे, म्हणजे मी साधारण 2016 साली ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आली, डिप्लोमा विथ डिग्री. तर तिथून पाहिलं आहे की रासायनिक खतांचा वापर इतका केला जातो की अक्षरशः ती माती पूर्ण अशी कस कमी होतो त्या मातीचा. हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं सुपीकता जाते, काय होतं. पण ती फवारताना कुठली तरी एक केस आहे, ती मला आता प्रॉपर ती आठवत नाही आहे, पण ती केस शेतकरी औषधं फवारून मृत्यू पावला शेतकऱ्याचा. त्या इतकी ते प्रमाणात घातक ठरलेत रासायनिक खतं आणि कीटकनाशकं. आणि सामाजिक आर्थिक धोरण म्हणजे सरकार याला सबसिडी देत आहे. आता शेततळ माहीत असेल सगळ्यांना, शेततळ्यासुद्धा सरकार सबसिडी देत आहे. किंवा कीटकनाशकांना सुद्धा इतर गोष्टींना रासायनिक खते म्हणजे इतके महाग झालेत ती रासायनिक खते की नॉर्मल शेतकरी किंवा ग्रामीण भागातील शेतकरी हा अफोर्ड नाही करू शकत. तरी तो कर्ज घेऊन किंवा काही गोष्टी करून ते हे करतो, शेती करतो. तेथून पुढे काय परिणाम होतो तो मी पुढच्या कंटेंटमध्ये सांगते. सामाजिक दृष्टिकोन म्हणजे ग्रामीण भारतात हरित क्रांतीमुळे बदल आणि आव्हाने. सिंपल फॅक्ट आहे, जिथं बदल होतो तिथे आव्हाने येतात. तुम्ही कुठल्याही प्रदेशात तुम्ही बदल जर जेवढा होत असेल तेवढा तिथे आव्हानांचं प्रमाण जास्त असतं. तर त्यातील एक म्हणजे सामाजिक बदल. सामाजिक बदल म्हणजे काय? जीवनशैलीमधील बदल म्हणजे भांडवलदार शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी. मी या साईडला होते. अल्पभूधारक शेतकरी सरळ या इमेजमध्ये दिसून येत आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि भांडवलदार शेतकरी काय, तुम्हीच आता त्या इमेजवरून तुम्ही फिक्स करू शकता की नेमकं तिथे काय असेल. त्या शेतकरीला भांडवलदार शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी. भांडवलदार शेतकरी हा मोठा म्हणजे त्याच्याकडे ऑलरेडी भांडवल आहे, तो यांत्रिकीकरण किंवा तो यंत्राने खरेदी करू शकतो. पण अल्पभूधारक शेतकरी आपण पण आता सध्या याच्यात मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो की कुठलंही ट्रॅक्टर घ्यायचं आहे समजा किंवा कुठलं मशीन घ्यायचं आहे किंवा कुटी करायचं. इथं सगळ्यांना आय थिंक माहीत असेल कुटी म्हणजे काय. कुटी करायची मशीन घ्यायची तर शेतकरी 4 वेळा विचार करतो की नक्की बजेट कसं लावायचं, कुठून लावायचं, कसं काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी. तो आला अल्पभूधारक शेतकरी. आणि त्यातून आणि ॲज अ एक एक्झाम्पल सांगेन मी, श्रीमंत शेतकरी तो अधिक श्रीमंत होत गेला आणि गरीब शेतकरी हा अधिक गरीब होत गेला ह्याच्यामुळे. आणि ह्याच्यातून आव्हानं जी आली, आव्हानं म्हणजे आत्महत्या. त्याच्यात महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये प्रमाण जास्त आहे. आत्महत्या ही कर्जबाजारीपणामुळेच होते असं नाही, इतरही कारणं असतात त्यांची की आत्महत्या होते. आत्महत्या याला आपण जर लिंक केलं हे तर महाराष्ट्रात आणि तेलंगणात जर ऑल इंडियात NCRBचा रिपोर्ट आहे. NCRBचा रिपोर्ट आहे 2022चा 11,290. सॉरी करेक्ट करते मी. 2022मध्ये 11,290 आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. आणि त्यातून 4,000 आत्महत्या ह्या फक्त महाराष्ट्राच्या आहेत. कारण कर्जबाजारीपणा आणि त्यातील कर्ज जरी घेतलं तरी शेतकऱ्यांना ते परतफेड करता येत नाही. आपण आता नॉर्मल शेतकरी 2 बाजू आहेत. समाजशास्त्र शिकतो म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पडद्या समोरची जर गोष्ट दिसत असेल तर त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण असेल ना. एकाने जर दुसऱ्याला कानाखाली मारली तर जगाला काय दिसतं की बाबा ह्यानी ह्यालाच कानाखाली मारली, तो वाईट झाला. पण त्याच्या पाठीमागचं पण कारण समाजशास्त्र शिकवतं की बाबा पडद्या पुढे दिसतोय ना तर पडद्या पाठीमागे पण तुम्ही तो विचार करा. असे 2 भाग म्हणले तर आपण शेतकरी हा कर्ज घेतो. आता आत्महत्या आपण विषयावर बोलतो की शेतकरी हा कर्ज घेतो. कर्ज हा शेतकरी एक 20% असं असेल की तो शेतीवरती वापरतो, फक्त शेतीवरती. आणि काही शेतकरी असे असतात की सध्याची सरांनी सुद्धा उदाहरण दिलं की काही शेतकरी मुलीचं लग्न घे कर्जमाफी होते. पण प्रत्येक वेळी कर्जमाफी होईल का? हे प्रत्येक वेळी होईल का कर्जमाफी? किंवा आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे ते प्रत्येक वेळी कर्जमाफी होतात. आत्महत्या का होतात? मग जर कर्जमाफी होते तर आत्महत्या का होतात? हा पण क्वेश्चन आपण स्वतःला विचारू शकतो ना की कर्जमाफी होते तर आत्महत्या शेतकरी का करतात? तर कर्ज घेतो, बॅक टू द पॉईंट, कर्ज घेतो शेतकरी. आपण आता एक फ्लो वाईज जाऊयात. आता लग्न आहे, घरात लग्न आहे, घेतलं शेतावरती कर्ज घेतलं शेतकऱ्यांनी. ते लग्नावर केलं, घर बांधलं, बंगला घेतला, हुंडा दिला, गाडी घेतली, हे कर्ज गेलं त्या सगळ्या कामामध्ये. आता शेतीवरती काय, कर्ज फेडायची वेळ येते. प्रत्येक वेळी कर्जमाफी होणार नाही, प्रत्येक वेळी सरकार माफी करेल असंच नसतं. तर शेतकरी हे करतो. आणि शेतीचं काय, मग शेतीवरती येते गदा.
शेतीवरती गदा आली म्हणजे काय, त्यातून आपण ते पैसा तर गेला, आपण इन्व्हॉल्वमेंट काय करू शकलो नाही, इन्व्हेस्टमेंट काय करू शकलो नाही, उत्पादन काय घेऊ शकलो नाही, त्यातून मग कर्जबाजारीपणा वाढला, हिथून उसने घे तिथून उसने घे, परत करू शकलं नाही, किंवा पावसावरती अवलंबून राहिलो. पाऊस तर आता तुम्हालाही माहिती आहे कधीही पडतो, कधीही बंद होतो, कधीही थंडी पडते. पुण्यात आता 2 दिवसापूर्वी थंडी, तर आज गरम होत आहे, ही सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटवरती शेती कधीच डिपेंड होत नाही. त्याच्यात सरळ रेशो जातो हा आत्महत्याचा. कर्जबाजारीपणा वाढला की सरळ आत्महत्या ही वाढली. आर्थिक परिणाम होतोच. आर्थिक परिणाम म्हणजेच काय, त्यात रोजगारी आला, वर्गभेद आला, असमानता आली आणि कर्ज संकट आलं. कर्ज संकट आपण आता आत्महत्या बघितली. आणि रोजगार हा यंत्रणाचा वापर, रोजगार म्हणजे शेती, आता मजुरी आपण पाहिली, शेतीमध्ये आता मजूर कामाला जातात, रोजावर जातात, जे दिवसभर आय थिंक काहीतरी जेंट्सना 450-500 रुपये काहीतरी आहे आणि लेडीजलाही 250 का 350 रुपये रोजगार दिवसाची हे म्हणजे रोजगार आहे दिवसाचा. तर यंत्राचा वापर आला, तिथे 4 ते 5 मनुष्यबळ लागणार, तिथं एकच लागलं, यंत्र हँडल करायचं बस, त्याच्या पुढे नाही. यंत्राचा वापर म्हणजे शेतकरी घरी बसून सुद्धा रिमोटवरती पाणी सोडणे, मोटर लावणे, किंवा शेतात हे असतात ना पक्षी वगैरे पळवण्यासाठी जे यंत्र लावतात, जो आवाज लावतात, त्याचा रिमोट, म्हणजे टेक्नॉलॉजी आली, मनुष्यबळ कमी झालं, रोजगाराची संधी कमी झाली. वर्गभेद, 2 वर्ग झाले. 2 वर्ग म्हणजे मोठे शेतकरी, आता मगाशी मी एक्झाम्पल दिलं, मोठे शेतकरी आणि लहान शेतकरी, भांडवलदार शेतकरी. गावाकडे तर खूप चालतो बाबा, हा सावकारगिरी म्हणता येणार नाही आपल्याला, पण गावाकडे चालतं की मोठा शेतकरी त्याची बागायतदार आहे, बाबा बागायतदार आहात तुम्ही, तुमचं असं काय, तुमचं तसं काय. आणि लहान शेतकऱ्यांचं काय, बाबा चाललंय, ऊस पिकवलाय, सगळ्या गोष्टी केल्यात. मी असं नाही म्हणत की ऊस पिकवतात ते लहान शेतकरी असतात, पण मोस्ट ऑफ लहान शेतकरी असतं की यंत्रानं नाही विकत घेऊ शकत, किंवा औद्योगिकरण ते यंत्राचा वापर किंवा कीटकनाशक मोठमोठी जी हाय क्वालिटीची आहेत ती नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे हे 2 वर्ग होतात. अधिक श्रीमंत होतो, गरीब हा अधिक गरीब होतो. असमानता म्हणजे पंजाब हरियाणामध्ये उत्पादन जास्त आहे. पंजाब हरियाणामध्ये आपण बघायला गेलं तर आता सरांनी सुद्धा सांगितलं की तेथील उत्पादन, हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढलं. पण याच्यात ओडिसा आणि बिहारमध्ये काय, ओडिसा आणि बिहारमध्ये तेवढी त्यांची पर्सेंटेज नाही आहे हरित क्रांतीमुळे वाढण्याची. म्हणजे इन शॉर्ट असमानता येते, ही पैशांमध्ये येते, विषमता येते, आणि त्यातून तांत्रिक गोष्टी नाही घेऊ शकत, म्हणून ही असमानता वाढते. पर्यावरण आणि परिणाम, प्रदूषणीय हवामान भविष्यात शेतीला धोका निर्माण होतो. म्हणजे प्रदूषणीय हवामान म्हणजे कीटकनाशकाचा वापर. आता भांडवलदार शेतकरी जर आपण बघितले इथले, तर हे कीटकनाशकाचा वापर करणार, हायली उत्पादन काढण्याचा प्रयत्न करणार, जे त्याच्यामुळे कीटकनाशक हे जास्त प्रमाणात वापरले, फवारणी जास्त प्रमाणात केली, प्रदूषण वाढतं. आणि मी असं म्हणजे ऐकण्यात, मी कन्फर्म पण नाही सांगू शकत की प्रदूषणाचं एक कारण आहे, निम्मा पर्सेंटेज असं आहे की शेतीतील वापर, शेतीतील कीटकनाशकांचा, फवारणीचा, रासायनिक गोष्टींचा वापर, ह्याच्यावरती पुढच्या शेतीला सुद्धा धोका निर्माण होतो. आणि ह्याच्यात आता मी एक सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काढले. हे बेसिक आहेत, खूप बेसिक आहेत, पण ह्याची नवीन म्हणजे नवीन ह्याच्यातून मी तुम्हाला समजून सांगतेय, कारण आपल्याला हे वेगवेगळे पॉईंट ठेवून स्लाईड वाढून काही उपयोग नाही आहे. त्यातून सकारात्मक परिणाम आणि सकारात्मक परिणाम आहे, पण हे काउंटर करून हे नकारात्मक परिणाम आपण बघतोय. म्हणजे आर्थिक वाढ आहे, आर्थिक वाढ, उत्पादन जास्त होते, हे जरा मिस्टेक आहे. पंजाबमध्ये गहू आहे, आर्थिक वाढमध्ये उत्पादन जास्त होतं, क्वालिटी वाढते, त्यातून पुढे शेतकऱ्याला फायदा होतो. पण ते कुठल्या, भांडवलदार शेतकऱ्यांना, लहान शेतकऱ्यांचा विषयच येत नाही. ते पंजाबमध्ये गव्हाचं आपण उदाहरण घेऊयात, पण त्याच्यात आर्थिक वाढ झाली, परंतु आर्थिक विषमता पण झाली, त्याच्यासोबतच विषमता सुद्धा आली. त्यात मोठे शेतकरी, हे मोठे अल्पभूधारक, मोठ्या शेतकऱ्यांना फायदा झालाच ना. तुम्ही आर्थिक विषमता म्हणजे मोठे, आता आपल्या गावात पण चालतो, एक बागायतदार जर चालला असेल किंवा मोठे शेतकरी जर चालले असतील, तर आपण नाही त्यांना आवाज देत. म्हणजे जे गरीब शेतकरी असतात किंवा लहान शेतकरी, त्यांचा लहान एरिया असतो किंवा शेतीचं प्रमाण, शेतीचं क्षेत्रफळ लहान असतं, ते त्यांना आवाज सुद्धा देत नाही, किंवा ते आवाज देऊन सुद्धा ते इग्नोर करतात. हे म्हणजे मी स्वतः पाहिलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे सांगते. ह्याच्यात आंद्रे बेटले असे म्हणतात की ग्रामीण भागात स्तरीकरणाचा असमानतेच्या भूमिकेवर त्यांनी जोर दिलाय. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रामीण स्तरीकरण हे हरित क्रांतीमुळे आलं आहे.
म्हणजे स्तर खालचा स्तर वरचा स्तर हे हरित क्रांतीमुळे आलं. अन्न सुरक्षा जेव्हा 1960 साली जी दुष्काळ पडला, त्या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी संकल्पना तर मांडली किंवा हरित क्रांती, पण अन्न सुरक्षा जी झाली त्यातून दुष्काळ तुम्ही दूर केला, पण मातीची सुपीकता खालवली ना तुम्ही. तोच मेन मुद्दा. म्हणजे सकारात्मक परिणाम तर झाले, पण आव्हान आणि किंवा नकारात्मक परिणाम तर आले. मातीची सुपीकता तर खालवली, रासायनिक खतांचा तर वापर जास्तच झाला ना. त्यातून नंतर थर्ड वन आधुनिकीकरण झालं, नवीन तंत्रज्ञान वापरलं, सगळं झालं, सगळं व्यवस्थित झालं. पण आता सध्या पर्यावरणाचा विषय सगळ्यांनाच दिसतोय की शेती असो या शहरी भाग असो, मी ग्रामीण भागालाच असं जास्त हे नाही करत आहे, शेती असो ग्रामीण भाग किंवा शहरी भाग असो, प्रदूषण ग्रामीण भागात प्रदूषण शेतीमुळे होत आहे आणि शहरी भागात गाड्यांचा धूर, कारखाने ह्या गोष्टींमुळे भरपूर प्रमाणात. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आधुनिकीकरणाला काउंटर करतो, तो म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. रोजगार निर्मिती, आता चौथा पण यात मांडला रोजगार निर्मिती. प्रत्येकालाच रोजगार भेटतो असं नाही. कृषी प्रक्रिया आणि वाहतूक. कृषी प्रक्रियामध्ये कुठलीही, आता ग्रेप्सपासून वाईन निर्माण होते किंवा ज्यातून मनुके हे येतात, पण त्याला 1 ते 2 माणसं पुरेशी आहेत, कारण यांत्रिकीकरण झालंय. यांत्रिकीकरणामुळे रोजगार प्रक्रिया वाढली आणि वाहतूक करण्यासाठी फक्त जेंट्स, म्हणजेच मी पुरुष सत्ताक नाही असं नाही म्हणत, पण जेंट्सचीच गरज पडली किंवा 1 किंवा 2ची, तिथं रोजगार निर्मिती खालवली. रोजगार निर्मिती झाली, पण महिलांचा रोजगार खंडित, असमान वेतन भेटतं. मग रोजगार म्हणजे फक्त त्यांना खुरपणी करण्यासाठी, जर गरज असेल खुरपणीची तर बायका आपण हे करतो, लावतो किंवा असे, म्हणजे गावाकडे म्हणे की बायका लावायच्यात कामाला, म्हणजे खुरपणी करायची किंवा काही गोष्टी करायच्यात, तर तिथे खंडित झालं. आणि असमान वेतन, मग अशीच मी दिलं 450-500 रुपये जेंट्स आणि महिलांना 250 ते 300 रुपये. त्यातून सुधारित बियाणांचा जास्त वापर केला गेला, मगाशीच मी ती क्लिअर केली. आणि पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष, म्हणजे कडधान्य. पारंपरिक पिकांकडे म्हणजे म्हणलं तर आपण सिमला मिर्च, भेंडी या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो, कारण ते हायटेक नर्सरीमध्ये किंवा पर्यावरणात सध्या कोणी विचार नाही करत, पण कीटकनाशके किंवा ह्यांचा गोष्टीचा वापर करून पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष होतं, म्हणजेच कडधान्य पौष्टिक पिकांकडे दुर्लक्ष होतं. शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय? आंद्रे बेटले यांनी सांगितलं आर्थिक विषमता आणि स्तरीकरण तीव्र केले. मगाशी त्यांनी आर्थिक विषमतेच्या ह्याच्यावरती भाष्य केलंच. सेकंड वन एम.एन. श्रीनिवास, प्रबळ जातीचा सिद्धांत. म्हणजे प्रबळ जाती ही प्रबळ जातीचा सिद्धांत म्हणजे सत्ताधारी जे गावाकडे ग्रामीण भागात सत्ताधारी जी संस्था आहेत किंवा प्रबळ जातीची जी सत्ता आहे सध्या, भांडवलदारी किंवा मोठे शेतकरी, बागायतदारी एक्झाम्पल घ्या, ते करा. त्यांना हरित क्रांती ही छान उपयोगी पडली, म्हणजे प्रबळ सत्ता बळकट करते ही. पण ग्रामीण भागाचं काय, म्हणजे ग्रामीण भागातील दुसऱ्या शेतकऱ्यांचं काही त्याच्यात रोल नाहीये. ए आर देसाई म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन आहे. भांडवलदारीला प्रवेश, श्रीमंतासाठी अनुकूल व गरिबांसाठी शोषण. म्हणजे भांडवलदारी, मार्क्सवादी दृष्टिकोन, मार्क्स आपल्याला सगळ्यांना तोंडपाठ आहे. मार्क्सवादी म्हणजे भांडवलशाहीवरतीच बोलणार आणि गरिबांचं शोषणवरतीच बोलणार. देन आपण वे फॉरवर्ड यातून असं घेऊ शकतो की सर्वसमावेशक धोरण म्हणजे लहान शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे. लहान शेतकऱ्यांना घ्या ना तुम्ही, सक्षम करा किंवा कार्यक्रम राबवा. त्यातून तुम्हाला म्हणजे कमी ह्याच्यामध्ये कमी किमतीत तुम्हाला ट्रॅक्टर किंवा कुठलीही मशीन घ्यायची तर ती कशी घेता येईल ह्याच्याबद्दल सांगा. शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय शेती, जे कीटकनाशके वापरता किंवा तुम्ही रासायनिक खतं वापरता, त्याच्या जागी तुम्ही आता गांडूळ खत आहे, कोंबडी खत आहे, ह्या गोष्टी वापरा. तुम्हाला त्यातून नक्कीच आणि खरंच खूप चांगला फरक पडतो. कारण की मी 4th इयरला असताना आम्ही गांडूळ खत हा प्रोजेक्ट राबवला होता ॲक्च्युली. तर इतका चांगला प्रतिसाद होता त्याला की खरंच सेंद्रिय शेतीकडे लोक आता वळत आहेत. म्हणजे 2016 साली जे मी दृश्य पाहिलं की आपण रासायनिक खतांचा मोठा वापर केला गेला किंवा मोठ्या प्रमाणात त्याचं खर्चिके त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. पण आता सध्याच्या ह्याच्यात 2023 साली मी जी माझी डिग्री पूर्ण झाली त्याच्यात मी जर पाहिलं याच्यातून
तर आपण म्हणतो ना की बदल दिसून येतो, सामाजिक बदल तो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला की सेंद्रिय शेतीकडे वळले गेले सगळे. त्यातून महिलांचा सहभाग वाढवणे, महिलांसाठी कार्यक्रम राबवा की तुम्ही असं असं करू शकता, तुम्ही घरच्या घरी तुम्ही स्वतः कडधान्य पिकू शकता, सगळ्या गोष्टी. आता मला माहीत नाही, शिवाजीनगरला ॲग्री कॉलेजला भीमतडी यात्रा भरली होती, कोण गेलं असेल तर माहीत आहे. भीमतडीला दरवर्षी यात्रा भरते. मी आता ते कोण ऑर्गनाईज करतं काय काय ते मी नाही सांगत, पण ती तिथे यात्रा भरते. तिथं तुम्ही व्हिजिट केली सध्या तुमच्यापैकी? तर ह्या वर्षी तारीख होऊन गेली, म्हणजे ह्या वर्षी यात्रा होऊन गेली, पण नेक्स्ट इयर खरंच तुम्हाला बघायचं आहे ना, महिलांचा सहभाग जर बघायचा असेल ना, तिथे हजारोच्या संख्येत बचत गट येतात. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवीन नवीन पद्धती ज्या आपण रील्सवर पाहतो ना, जे हातावरती पोळी करणे किंवा ते मोठी कढई वगैरे तशा गोष्टी, ते सगळं तिथे तुम्हाला बघायला भेटतं. म्हणजे कुठपर्यंत महिला जाऊ शकतात, कुठपर्यंत त्यांनी बचत गट नेल्यात, किंवा प्रत्येक बचत गटाची वेगवेगळी खासियत आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथे वेगवेगळी खासियत आहे. मी असं त्या प्रोग्रामला मी हे करत नाही आहे, ॲप्रिशिएट करत नाही आहे, बट तिथे शिकण्यासारखं पण खूप आहे. जर तुम्हाला हरित क्रांती नॉर्मल बदल बघायचा असेल ना, किंवा हरित क्रांती जवळून बघायची असेल ना, तर खरंच तुम्ही ते असे प्रोग्राम अटेंड करा. किंवा कृषी प्रदर्शन भरतं, तिथे खरंच ते प्रोग्राम अटेंड करत जा. तिथूनही कंटेंट मोठ्या प्रमाणात मिळतो. प्रादेशिक विकास म्हणजे जिथे अविकास आहे, तिथे पायाभूत सुविधा नाही आहे शेतीच्या बाबतीत, तिथे आपण विकास केला पाहिजे. आय थिंक ही लास्ट स्लाईड आहे. ह्याला मी कन्क्लूड करते, बट ह्याच्या आधी मी एक अनुभव माझा शेअर करते पर्सनलमध्ये. महिलांचा सहभाग, आता ऑन कॅमेरा बोलायला काही हरकत नाही आहे. माझा एक मित्र आहे जळगावमध्ये, तो लहान असतानाच अनफॉर्च्युनेट त्याचे वडील गेले, आणि त्याचे वडील गेले असताना त्याची आत्या, म्हणजे आपण सगळ्याच आत्या वाईट नसतात तशा, पण त्याची आत्यानी तेवढी सगळी शेती सांभाळली त्याच्या वडिलांची, कारण तो लहान होता. म्हणजे आत्ता इतक्या लेवलला त्यांची शेती गेली आहे. केळी बागायतदार आहेत ते, त्यांचे एक्सपोर्ट होतात, जळगावमधून केळी इतक्या छान प्रमाणात एक्सपोर्ट होतात. त्याच्यात मी नाव घेत नाही आहे त्याचं, पण त्याची आत्याने इतकं छान प्रकारे बघितलं की आमच्या कॉलेजला त्यांना पुरस्कार देण्यात आला. म्हणजे महिलांचा सहभाग वाढतो, पण तो स्पेसिफिक वाढतो फक्त. म्हणजे त्यांनी आता सध्या असं कोणाला वाटतं की त्यांचं लग्न नाही, त्यांनी अविवाहित राहून त्यांनी त्यांची ती शेती सांभाळली. म्हणजे महिलासुद्धा अख्खी शेती सांभाळू शकतात, कोणाचाही सपोर्ट नसताना. भाऊ त्यांचा गेला एकूण पण त्यांनी कोणाचाही सपोर्ट नसताना त्यांनी अख्खी शेती सांभाळली. ते एक एक्झाम्पल आमच्यासमोर होतं की एक लेडीज म्हणून त्यांनी एक एक्झाम्पल होतं की नाही, तुम्ही लेडीज पण शेतीमध्ये अख्खी ऑल टोटल शेती सांभाळू शकते. आणि सेकंड वन असं की 4th इयरला असताना, इथे ॲग्रिकल्चर नाही आहे, मला माहीत कोण नाही आहे, पण ॲग्रिकल्चरला 4th इयरला एक प्रोग्राम असतो रावे म्हणून. ते एक ग्रामीण भागातलं गाव दिलं जातं शेजारचं, आणि तिथे जाऊन तुम्ही तिथे राहायचं, 6 महिने राहायचं. तिथे तुम्ही त्या शेतकऱ्यांसाठी डेमो घ्यायचे, म्हणजे आधुनिकीकरणाचे डेमो घ्यायचे. तुम्ही सगळं सांगायचं तिथे जाऊन की तुम्ही असं असं करू शकता, असं असं करू शकता. तिथे शेतकरी आम्हाला म्हणायचे, अगं बाय, आमची आहे का ऐपत तेवढी, आम्ही एवढं घेऊ शकतो का, तुम्ही आम्हाला भले सांगता पण आमची ऐपत नाही आहे, तुम्ही ते सांगताय ते करायची. म्हणजे तिथेही अजून पाठाने पाणी दिलं जातं, दारी धरली जाते. पण तिथे त्या लोकांना आम्हाला कन्व्हिन्स करायला इतकं टफ लेवल गेलं होतं की नाही काका, हे असं आहे, हे तसं आहे. इवन आम्ही डेमोला पकडून लोक आणायचो, काका एका फोटोसाठी या, एक फोटो काढायचो आणि तो फक्त प्रेझेंटेशनला लावायचा आहे 4th इयरला, म्हणून आम्ही तो फोटो करायचो. पण इतकी भयानक परिस्थिती की लोक आधुनिकीकरण काही साईडला एक्सेप्ट पण करतात, पण काही साईडला ते एक्सेप्ट सुद्धा करत नाही आहे, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती. आणि आता मी ह्या टॉपिकला कन्क्लूड करते, कारण हरित क्रांतीमुळे तुम्ही सामाजिक बदल घडून येतो, नाही असं नाही, सामाजिक बदल घडून येतो, विकास घडून येतो. विकासाच्या दिशेने भारत देश आकर्षित सुद्धा झाला होता. पण रासायनिक शेतीवरून सरळ आता सेंद्रिय शेतीकडे भारत वळलाय, आणि त्याची चिंता लक्षात घेऊन पुढील कार्यक्रम आपण तसे राबवू शकतो की सेंद्रिय शेती आणि हरित क्रांतीतील औद्योगिकरण याचा संतुलित आपण बॅलन्स ठेवून, म्हणजे इन शॉर्ट बॅलन्स ठेवून आपण पुढील कामं केली पाहिजेत म्हणता येईल, किंवा कार्य पार पाडले पाहिजेत, नियोजन आखलं पाहिजे. याच्यानुसार मी हा टॉपिक कन्क्लूड करते. थँक्यू.